बापू एक असं नाव जे जागतिक स्तरावर आपल्या भारत देशाची ओळख करून देतं. जगात क्वचितच एखादं राष्ट्र असेल की जिथे हा शब्द माहीत नाही. हा शब्द म्हणजे माणसाच्या आयुष्यातल्या मूल्यांची परिभाषा. सत्य, प्रेम आणि अहिंसा यांच्याशी निगडित विचारधारेचं संबोधन म्हणजे बापू. एक असं नाव ज्या नावानं पूर्ण जगाला बदलून टाकलं. हो, ही महान व्यक्ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधींनी इंग्रज राजवटीविरुद्ध असहकार, अहिंसा आणि शांततापूर्ण प्रतिकार या शस्त्रांचा उपयोग केला. राजकीय आणि सामाजिक प्रगती साध्य करण्यासाठी अहिंसक विरोधाच्या त्यांच्या सिद्धांताला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. शीतयुद्धाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय शांतीदूत म्हणून गांधीजींना प्रसिद्धी मिळाली. गांधीजी भारताचे आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे मुख्य राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते. महात्मा गांधींना ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय राष्ट्रीय चळवळीचे नेते आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखलं जातं. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि आत्मिक उन्नतीसाठी ते सदैव प्रयत्नशील होते. ते कायम परंपरागत भारतीय वेशात असत, म्हणजेच सुती धोतर आणि सुती उपरणं हाच त्यांचा वेश होता. आपल्या स्वतःच्या हातांनी चरख्यावर सूत कातून त्यापासून बनवलेलं धोतर उपरणं ते वापरत असत. साधं आयुष्य आणि उच्च विचार असणाऱ्या महात्मा गांधींच्या महान अहिंसक चळवळीला मिळालेलं फळ म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. परंतु काही महिन्यानंतर 30 जानेवारी 1948च्या संध्याकाळी एका प्रार्थना सभेसाठी जात असताना हिंदू अतिरेकी तरुण नथुराम गोडसेनं बंदुकीतून गोळ्या झाडून गांधीजींची हत्या केली. आपल्या महान नेत्याच्या मृत्यूची बातमी कळताच सगळा देश शोकसागरात बुडाला. सन 1949 मध्ये गांधी स्मारक निधी नावाची संस्था स्थापन झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, मौलाना अबुल कलाम आझाद आणि जगजीवन राम यांच्यासारखे महान राष्ट्रीय नेते या संस्थेचे सदस्य होते. या नेत्यांच्या आग्रहावरून भारतीय नागरिकांनी संस्थेसाठी आर्थिक देणग्या गोळा केल्या. या जमवलेल्या पैशामधून गांधीजींचं अपूर्ण कार्य आणि कार्यक्रम पूर्ण करण्याबरोबरच त्यांनी दिलेलं ज्ञान पुस्तक रूपानं सुरक्षित ठेवून ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करायचं होतं. अशा प्रकारे भारताच्या कितीतरी राज्यांमध्ये गांधी स्मारक निधीच्या कार्याची सुरुवात झाली. माननीय मामासाहेब देवगिरीकर त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष होते. गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्या जी वर्ध्याला बैठक झाली त्या वर्ध्याच्या बैठकीमध्ये मामासाहेब देवगिरीकरांनी खूप भावनात्मक होऊन डोळ्यात अश्रू आणून असं सांगितलं की गांधीजींचा मारेकरी हा पुण्यातला असावा याचं मला फार वैषम्य वाटतं, मला फार माझी अपराधी वाटतं आणि म्हणून मी आजपासून पूर्ण माझं जीवन याला वाहून घेतो. मी लग्न करणार नाही आणि फक्त महात्मा गांधींचं कार्य जिवंत ठेवायचं, त्यांचे विचार जिवंत ठेवायचे, त्यांचं स्पिरिट जिवंत ठेवायचं या कार्याला वाहून घेतो. संस्थेसाठी मामासाहेब देवगिरीकरांनी
10 एकर 12 गुंठे जमीन खरेदी केली. महाराष्ट्रातल्या पुण्यातील कोथरूड खेड्यातल्या या जमिनीवर 5 नोव्हेंबर 1959 रोजी गांधी भवन उभारण्याचा निर्णय घेतला गेला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यानंतर 4 महिन्यांनी 22 मे 1960 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कोनशिला समारंभ झाला. गांधी भवनाची वास्तू तयार होण्यास पूर्ण 1 वर्ष लागलं. गांधी भवनाच्या या वास्तूचं उद्घाटन 14 मे 1961 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं. काही वर्षांनंतर 2 ऑक्टोबर 1969 रोजी गांधी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सर्व राज्यांमध्ये गांधी स्मारक निधी स्वतंत्रपणे काम करेल असं ठरवण्यात आलं. आणि विकेंद्रीकरण झालं. दिल्लीच्या मधून सगळ्या ठिकाणची कामं काही बघता येणार म्हणून या समिती जी होती प्रांतभा त्यांना चॅरिटी कमिशनरकडे धर्मादाय आयुक्ताकडे ट्रस्ट हे करण्यामध्ये सांगण्यात आलं. ट्रस्ट तयार करा. त्या सगळ्या ठिकाणी हिंदुस्थानात वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रांतामध्ये प्रांतभार ट्रस्ट तयार झाले आणि प्रॉपर्टी त्या ट्रस्टकडे नोंदवण्यात आली. ही नोंदणी जी झाली ह्या महाराष्ट्र आता गांधी स्मारक निधीचं नाव महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पडलं आणि ती नोंदणी झाली 14 ऑक्टोबर 1962ला. आणि तिथून पुढचं काम हे सगळं महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचं आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ही संस्था स्वतंत्रपणे कार्यरत झाली. 1962 मध्ये मामासाहेब देवगिरीकरांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेची रीतसर नोंदणी केली आणि या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष झाले. गांधीजींच्या तत्वांचा आणि विचारधारेचा प्रसार करण्यासाठीच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची स्थापना झाली होती. म्हणून गांधीजींच्या मूलभूत 15 कार्यक्रमांचा अंगीकार आणि प्रसार करणं हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट मानलं गेलं. ते 15 कार्यक्रम असे होते: राष्ट्रीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सद्भावना, सांप्रदायिक सद्भावना, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता नाहीशी करणं, दारू आणि नशिल्या पदार्थांच्या सेवनास विरोध करणं, खादी आणि अन्य ग्रामोद्योगांना प्रोत्साहन, मूलभूत शिक्षण, प्रौढ शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रसार, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांचा प्रचार आणि प्रसार, बालके, महिला आणि विद्यार्थ्यांचा विकास, सामाजिक आणि आर्थिक समानता आणणं, पशुपालन आणि शेतीचा प्रचार, प्रसार आणि विकास, शेतकरी, भूमिहीन मजूर आणि अशा वेगवेगळ्या व्यावसायिकांना मदत देण्यासाठी एकत्र आणणं, कुष्ठरोग निवारण, निसर्गोपचार. त्या काळी ज्या समस्या बनल्या होत्या अशा कल्याणकारी विषयांकडे मामासाहेब देवगिरीकरांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष देण्यात आलं. गांधीजींचे 15 कार्यक्रम जे आहेत ते चालू केले. गांधींची प्रार्थना वगैरे 2 ऑक्टोबरला इथं ते कार्यक्रम चालू केले. पुण्यतिथी साजरी करणं चालू केलं आणि गांधींच्या 15 प्रोग्रामपैकी पहिला प्रोग्राम त्यांनी घेतला तो स्वच्छतेचा, किंवा त्याला घोषणा दिली होती भंगीमुक्त महाराष्ट्र, की महाराष्ट्रामध्ये तेव्हा जे काय संडास होते ते भंगी स्वतःच्या हाताने लोकांची घाण काढत असत. तर असं मानण्यात आलं की हा मानवतेला कलंक आहे आणि म्हणून अनेक शिबिरं घेऊन भंग्यांनाही समजून सांगण्यात आलं की तुमच्या मुलांना शिकवा, तुम्ही हा व्यवसाय सोडा, म्हणजे तुमची उपजीविकेचा प्रश्न सुटेल. आणि संडासाचं इथे संशोधन सुरू झालं आणि म्हणून नंतर इथे शिवाय मलपात्र संशोधन, मलपात्र निर्मिती आणि संडासाचे प्रयोग आणि जे कार्यकर्ते होते 150-200, कारण पुढे विदर्भ आणि मराठवाडा आल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला आणि मोठा महाराष्ट्र झाला.
ग्रामसफाई योजनेअंतर्गत वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या सहकार्यानं आधुनिक शौचालय बांधायची होती. म्हणून भंगीमुक्ती अभियानाअंतर्गत घराघरांमध्ये शौचालय बांधण्यावर जोर देण्यात आला. आप्पासाहेबांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी सफाई आणि भंगीमुक्तीचं काम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने करायचं असं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी आर्थिक तरतूदही केली. पण मामासाहेबांना पुण्यामध्ये सफाई आणि भंगीमुक्तीचं काम करणारा कोणी कार्यकर्ता सापडेना. म्हणून त्यांनी आप्पासाहेब पटवर्धनांना पत्र लिहिलं की तुम्ही कोणी कार्यकर्ता हे काम करणारा पाठवून द्या. तर मग आप्पाने मला म्हणे तोडणकर गुरुजींना मी पाठवतो आहे आणि ते तुमचं संयोजक म्हणून राहतील आणि ते काम करतील असं आप्पांनी कळवलं. मुख्यतः काम होतं सफाई आणि भंगीमुक्तीचं. त्यासाठी कार्यकर्ते फार इथे नव्हते म्हणून नवीन कार्यकर्ते घ्यायला मी आधी सुरुवात केली आणि त्यांच्या निशी आम्ही भंगीमुक्तीचं काम म्हणजे प्रत्यक्ष संडास सफाई करण्याचं काम हे आम्ही सुरू केलं सावंतवाडी शहरात 1960 सालात. आजही ही संस्था राज्याच्या ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत आहे. निर्मल ग्राम स्वच्छता अभियान संस्थेच्या सक्रिय सहभागानं चालवलं जात आहे. पहिल्यांदा मामासाहेब देवळकर हे महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष होतेच आणि गांधी स्मारक निधीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर होते. आता ते इथले अध्यक्ष झाले महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे आणि काम सुरू झालं. अशा प्रकारे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या 2 शाखा नागपूर आणि औरंगाबादमध्ये सुरू करण्यात आल्या. 27 जुलै 1975 रोजी मामासाहेब देवगिरीकरांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सुमारे 8 महिन्यांनी 23 मार्च 1976 रोजी बाळासाहेब भारदे संस्थेचे दुसरे अध्यक्ष झाले. बाळासाहेब भारदे विधानसभेत मंत्री आणि सभापती होते. त्याशिवाय त्यांना खादी ग्रामोद्योग, हरिजन सेवा संघ आणि व्यसनमुक्ती मंडळासारख्या कितीतरी सामाजिक संस्थांच्या अध्यक्षपदाचा अनुभव होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण विकासावर चांगलाच भर दिला. बाळासाहेब भारदे यांनी या संस्थेची पुष्कळ प्रगती केली. मामासाहेब देवकरांनी एक कार्य करून फाउंडेशन ठेवलंच होतं, एक पाया रचला होता. तो त्या पायावर यांनी ह्या कार्याची इमारत पुढे आणखीन वाढवली आणि त्यांनी मुख्यतः त्यांच्या कारकिर्दीत टॉयलेटला बायोगॅस जोडला, महिला गॅस वगैरे, त्याचे अनेक नमुने प्रकार इथं झाले. बायोगॅस प्लांट निर्माण करणारी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ही पहिली संस्था होती. संस्थेनं राज्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये 1 लाखांहून जास्त शौचालय बांधली आणि 20,000पेक्षा जास्त बायोगॅस प्लांट आणि धूरविरहित चुली बांधल्या. समाजात राष्ट्रीय जागरूकता आणि एकता निर्माण व्हावी म्हणून बाळासाहेब भारदे यांनी गांधी तत्वे आणि मूल्यांवर आधारित अनेक सभा घेतल्या. लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी गांधी भवन परिसरात औद्योगिक परिसर निर्माण केला. आणि शिवाय बाळासाहेबांनी इथे 1.5 एकरावर संस्थेच्या मालमत्तेवर एक नोंदणीकृत अशी इंडस्ट्रियल इस्टेट औद्योगिक वसाहत तयार केली. कल्पना त्याच्यामध्ये जे ग्रामीण भागामध्ये उद्योग करायचं त्याचं इथे डेमॉन्स्ट्रेशन व्हावं म्हणून इथे उद्योजकांना मुद्दाम निमंत्रण देऊन ग्रामीण भागाशी संबंधित असं उत्पादन करायला सुरुवात झाली. 22 नोव्हेंबर 2006 रोजी बाळासाहेब भारद्यांचं निधन झालं. बाळासाहेब शेवटच्या काळामध्ये आजारी पडले. त्यांचं निधन झालं त्यावेळेला वय 93 वर्ष होतं. पण ते घरी न राहता या संस्थेतच राहिले. त्यामुळं बेड भरून का होईना पण त्यांनी काम केल्यामुळे संस्थेचं नुकसान झालं नाही आणि इथले मालमत्तेचं रक्षण झालं.
ते जेव्हा आजारी पडले तेव्हा त्यांना भेटायला आल्यावर ते कामं सांगायचे, ती कामं करायचो मी. आणि त्याच्यामधून त्यांच्या निर्वाणाच्या आधी 3-4 महिने त्यांनी मला सेक्रेटरी केलं होतं आणि इथली कामं मी बघत होतो. 16 डिसेंबर 2006 रोजी डॉक्टर कुमार सप्तर्षी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे 3रे अध्यक्ष बनले. अध्यक्ष होण्यापूर्वी ते याच संस्थेत सचिव पदावर कार्यरत होते. डॉक्टर कुमार सप्तर्षी अहमदनगरचे माजी आमदार आहेत. जयप्रकाश नारायणांसारख्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्व करणाऱ्या महान व्यक्तीसोबत सहकारी म्हणून डॉक्टर सप्तर्षींनी पुष्कळ कार्य केलंय. मी तरुणपणी BJ मेडिकल कॉलेजला MBBSचं शिक्षण घेत असताना माझा पुण्यामध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण आले होते, त्यांच्याबरोबर परिचय झाला. आणि तिथून पुढे मी त्यांना गुरु मानला. जवळजवळ 23 वर्ष डॉक्टर सप्तर्षींनी भ्रष्टाचाराविरुद्ध आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनं केली. यासाठी सुमारे 40 वेळा ते तुरुंगातही गेले होते. बिहारच्या दुष्काळातही त्यांनी कार्य केलं होतं. युवक क्रांती दलाची स्थापना 19 नोव्हेंबर 1967 रोजी केली. आणि त्याच्यानंतर आम्ही बरेचसे महाराष्ट्रात आंदोलनं केली, विद्यार्थी आंदोलनं. त्या सगळ्यामध्ये यश मिळालं आणि जेलमध्ये खूप वेळा जावं लागलं आणि 40 वेळा अटक झाली. पण ते सगळे आंदोलनं सत्याग्रही पद्धतीने केली, गांधींच्या पद्धतीनं. डॉक्टर सप्तर्षींना युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष, सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे संपादक म्हणून ओळखलं जातं. त्यांची 400हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ते भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्षही आहेत. ही संस्था अहमदनगर जिल्ह्यातल्या खेडनगरमध्ये सुमारे 30 एकर जागेत कार्यरत आहे. मत्स्यपालन, गोपालन, शेळी मेंढी पालन आणि तुषार जलसिंचनाचं कार्य या संस्थेत चालू आहे. इयत्ता 5वी ते पदवीधर होण्याची इच्छा असलेल्यांसाठी इथं एक महाविद्यालयही सुरू आहे. या माध्यमातून तरुण नव्या पिढीला गांधीवादी विचारधारा माहीत होण्यासाठी प्रभावी पावलं उचलली जात आहेत. आज गांधी भवनाची वास्तू 10,000 स्क्वेअर फुटांमध्ये उभारलेली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही या वास्तूत अलौकिक शांततेचा अनुभव घेता येतो. गांधी भवनाच्या मुख्य दरवाजातून आत शिरताच गांधीजींचा अर्धपुतळा आपल्याला दिसतो. त्यामुळे क्षणोक्षणी गांधीजी आपल्या सोबतच आहेत असं वाटतं. गांधी भवनात एक ग्रंथालय आणि वाचनालय आहे. या ग्रंथालयात सुमारे 33,000 पुस्तकं आहेत. त्यात गांधी विचारांवरील पुस्तकांचे खंड, अन्य साहित्यिकांची पुस्तकं, मासिकं आणि विविध वृत्तपत्रांचाही समावेश आहे. पुस्तक देवाणघेवाण, पुस्तकांची खरेदी आणि वाचनालय वर्गणी आदी सर्व कामं संगणक प्रणालीवर चालतात. गांधींची मूल्य आणि तत्वांवर आधारित पुस्तकांचं लेखन, संपादन आणि प्रकाशन करण्यासाठी स्वतंत्र प्रकाशन विभागही आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीनं प्रकाशित केलेल्या पुस्तकांची विक्रीही इथंच होते. विक्री विभागात गांधीजींनी लिहिलेली किंवा त्यांच्यावर लिहिलेली मराठी भाषांतरित पुस्तकंही उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत वातावरणातील अभ्यासिकाही गांधी भवनमध्ये आहे. या वास्तूत एक मोठं आणि एक लहान सभागृह आहे.
या सभागृहांमध्ये विविध कार्यक्रम वेळोवेळी होत असतात. तसंच एक वातानुकूलित सिनेमागृह आहे. त्यात एका वेळी 100 व्यक्ती एकत्र बसून सिनेमा पाहू शकतात. महात्मा गांधींशी संबंधित चित्रपटांचा संग्रह गांधी भवनकडे आहे. बालकांसाठी, तरुणांसाठी आणि विविध क्षेत्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठीही वेळोवेळी इथे चित्रपट दाखवले जातात. गांधीजींची असामान्य जीवनशैली आणि त्यांचे विचार या चित्रपटांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे सतत चालू असतं. याच परिसरात कोकण गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पटवर्धनांचा अर्धपुतळा आणि स्वच्छता उपकरणांचं प्रदर्शन आहे. दहा मार्च 1990ला याची स्थापना झाली. इथं बायोगॅस प्लांट आणि शौचालयाचे विविध प्रकार ठेवलेले पाहण्यास मिळतात. मानवी विष्ठेच्या वापरावर चालणारा गॅस प्लांटही इथे चालू स्थितीत अस्तित्वात आहे. याचा मुख्य उद्देश उत्सवासाठी आलेल्या लोकांमध्ये स्वच्छतेची जागृती निर्माण करणं हाच आहे. उत्सव म्हणजे दरवर्षी गांधी भवनमध्ये साजरा होणारा गांधी सप्ताह आणि अन्य कार्यक्रम. की इथे जनतेने यावं, गांधी भवन त्यांना कळावं आणि त्यांनी कधीतरी मग परत इथे येऊन समजून घ्यावं. पहिल्यांदा लोक येत नव्हते इथे, तर त्याच्याकरता आम्ही गांधी सप्ताह सुरू केला. तो 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरला होतो. 2 ऑक्टोबरला असणाऱ्या गांधी जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान गांधी सप्ताह साजरा होतो. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी खास कार्यक्रम असतात. सकाळी सद्भावना रॅली काढतात. जातीय हिंसा रोखण्यासाठी आणि द्वेषाची भावना नष्ट करण्यासाठी तरुणांचं शांती दल तयार केलं आहे. सद्भावना रॅलीत शांती दलाचे तरुण सहभागी होतात आणि विविध धर्मस्थळांना भेटी देऊन आपला सद्भाव प्रकट करतात. सप्ताहात काही दिवस नृत्य, संगीत, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातात. या व्यतिरिक्त गांधी तत्व आणि विचारांवर आधारित वैचारिक कार्यक्रम, चर्चासत्र आणि सभाही आयोजित केल्या जातात. यामध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक सहभागी होत असतात. याच सप्ताहाच्या दरम्यान 7ही दिवस स्वदेशी वस्तूंचे स्टॉल्स लावले जातात. यात लघु उद्योगाशी संबंधित स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. याचा मुख्य उद्देश स्वयंरोजगार, लघुउद्योग आणि स्वदेशीला उत्तेजन देण्याचा आहे. गांधी सप्ताह समाप्त झाल्यावर 30 जानेवारी रोजी गांधी पुण्यतिथी आणि 12 फेब्रुवारी रोजी गांधी रक्षा विसर्जन दिनाचं स्मरण केलं जातं. तर इथे त्यावेळच्या गांधीवाद्यांनी इंद्रायणी नदी जी आहे तिच्यामध्ये आळंदी येथे त्यांचं रक्षा विसर्जन करावं असं मागून रक्षा आली होती. तर 30 जानेवारीला हत्या झाली. 12 दिवसामध्ये ते रक्षा आली आणि ते रक्षा विसर्जन 12 फेब्रुवारी 1948ला झालं. तर त्याचा स्मृतिदिन म्हणून आम्ही तिथे जाऊन प्रार्थना म्हणतो घाटावर, इंद्रायणीच्या घाटावर. तो रक्षा विसर्जन स्तंभ आहे, त्या स्तंभाच्या ठिकाणी आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि तिथल्या शाळा कॉलेजच्या लोकांना आम्ही तिथे बोलवतो घाटावर. या व्यतिरिक्त 2007 मध्ये गांधी कथाकथन, 2010 मध्ये साऊथ एशिया संमेलन आणि 2012 मध्ये परिवर्तनवादी युवक संमेलनं झाली. अशासारखी संमेलनही आयोजित केली जातात. दुसऱ्या धर्माबद्दलची माहितीच नसते तर त्याच्याबद्दल प्रेम कसं निर्माण होणार. म्हणून पुण्यामधले सिनेगॉग, गुरुद्वारा,
मंदिर मशीद या सगळ्यांमध्ये ही मुलं जातात आणि आम्ही शांतीचा संदेश देण्याकरता गांधींच्या काळातलं जे अपूर्ण कार्य पण त्यांची इच्छा होती ते शांती दलीचं स्थापन केलेलं आहे की वर्षभर ठिकठिकाणी तरुणांशी चर्चा करण्याकरता इथून तरुणांच्या टीम जायच्या आणि अगदी गडचिरोलीपासून इकडे कोल्हापूरपर्यंत आम्ही कोणती मुलं पुरोगामी होणार, कोणाला परिवर्तन पाहिजे, जुन्या गोष्टी नकोत, जातपात नको, धर्माचा द्वेष नको, असे मुलांचं आयडेंटिफिकेशन केलं, त्यांचे पत्ते गोळा केले. तसे 5-6 हजार पत्ते गोळा झाले आणि त्याच्यावर आम्ही इथं परिवर्तनवादी युवक संमेलन म्हणून घेतलं, ज्याला आज आपण सार्क कंट्रीज म्हणतो. त्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव ह्या सगळ्यांच्या मध्ये आपले मैत्रीचे संबंध पाहिजेत आणि सिव्हिल सोसायटी म्हणून सरकारच्या पातळीवर काय व्हायचं ते होईल, आपण नागरिकांनी एकमेकांकडे जायला पाहिजे. म्हणून आम्ही एकदा साऊथ आशिया संमेलने इथं घेतलं होतं. या सर्व उपक्रमांद्वारा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समाजातल्या नव्या पिढीला गांधी विचारांनी प्रभावित करण्याचं काम करीत आहे. गांधी मूल्यांवर आधारित चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहे. स्वयंरोजगार, लघु उद्योग, शिक्षण विषयक आणि स्वदेशीच्या प्रसारासाठी गांधी भवन परिसरात समविचारी संस्थांच्या सहकार्यातून वेगवेगळे उपक्रम चालवले जातात. स्वयंरोजगाराअंतर्गत महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी संस्था कार्यरत आहे. तर दुसरीकडे गांधीवादी शिक्षण नीतीच्या अंतर्गत मूलभूत शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या समविचारी संस्थांना गांधी भवन मदत करते. आजोळ, अबनॉर्मल होम, ग्राममंगल संस्था या सर्व संस्था बालकांचे मूलभूत शिक्षण आणि नई तालीम यावर आधारित शाळा चालवतात. अबनॉर्मल होम ही एक अशी शाळा आहे ज्यात मानसिकदृष्ट्या कमजोर मुलांना शिक्षण दिलं जातं. आजोळ हे पाळणाघर आणि बालवाडी म्हणून कार्यरत आहे. ग्राममंगल संस्था शिकते घर नावाची शाळा चालवते. या शाळेत गांधी तत्व आणि विचारांवर आधारित प्राथमिक शिक्षण दिलं जातं. याबरोबरच परिसरात गांडूळ खत प्रकल्पाद्वारा नैसर्गिक खत निर्मिती करण्यात येते. दर रविवारी या परिसरात आठवडी बाजार भरतो. स्थानिक शेतकरी आपापली उत्पादनं इथं विक्रीसाठी आणतात आणि यातून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचं योग्य मूल्य मिळतं आणि शेतकऱ्यांमध्ये आत्मनिर्भरता येते. सध्या महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी या संस्थेचे विश्वस्त आहेत. अण्णा हजारे, शंकरराव चव्हाण आणि लेडी प्रेमलीला ठाकरसी यांच्यासारखे समाजसेवक पूर्वी या संस्थेचे विश्वस्त होते. या विश्वस्तांच्या देखील वेळोवेळी बैठका, सभाचर्चा होत असतात, ज्यात विशेषतः सध्याच्या समस्या आणि घटनांवर चिंतन मंथन होतं. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की धर्म, भाषा, जाती आणि वंश याच्या आधाराने
द्वेषावर आधारित जे राजकारण आणि हिंसाचार माजलेला आहे तो फक्त आपल्या देशासमोरच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या समोर एक मोठं आव्हान म्हणून उभा आहे. याचा सामना करायचा असेल तर प्रेमाची आणि सद्भावनेची राजनीती आपल्याला धारण करावी लागेल आणि त्यासाठी महात्मा गांधींचे विचार आणि महात्मा गांधींचे आयुष्य हे प्रेरणारूपी ठरू शकतं. त्याद्वारे आपण या संपूर्ण मानवजातीला आणि आपल्या देशाला एकात्मतेच्या धाग्यामध्ये बांधू शकतो. त्या दिशेने आपण सगळ्यांनी प्रवास करावा आणि आचरण करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. गांधीजींना त्या काळात विरोध करणारे आणि ज्यांनी शेवटी त्यांची हत्या केली अशा लोकांचं गांधींच्या विषयी गैरसमज पसरवणं हे तेव्हापासूनच चालू होतं की गांधीजींबद्दल वाईट म्हणायचं असेल तर आधी गांधीजी समजून घेतले पाहिजे. गांधीजीबद्दल तुम्ही काही मत बनवलं तरी आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही गांधीजी जाणून मग मत बनवा. लोकांचं ऐकून, विशेषतः अफवा ऐकून मत बनवू नका. फार अपप्रचार गांधींच्याबद्दल झालेला आहे, त्याच्यापासून आपण मुक्त राहायला पाहिजे. तरच आपण भारत नावाचा नवा देश बांधण्याला काहीतरी सहाय्यभूत ठरू शकतो.